मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावे. यानंतर अतिथींच्या स्वागताकडे वळूया. समारंभाच्या अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांचे शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर हरीश पालीवाल यांना विनंती करते. माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला जे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय अतिथी डॉक्टर प्रशांत नारनवरे, 2009 बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यपालांचे सचिव म्हणून आपण कार्यरत आहात. त्यापूर्वी पुण्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाचे पुण्याचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम बघितलेले आहे आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. प्रशासनामध्ये कडक शिस्त व कर्तव्यदक्ष वरिष्ठ सनदी अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. मी माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांना विनंती करते की माननीय आजचे उद्घाटक डॉक्टर प्रशांत नारनवरे यांचे स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान आणि स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांचे स्वागत वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर हरीश पालीवाल करतील अशी मी त्यांना विनंती करते. राज्यपाल नामित हरीश पालीवाल करतील. धन्यवाद सर. वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर हरीश पालीवाल यांचे स्वागत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर करतील. धन्यवाद सर. स्नातकोत्तर राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर यांचे स्वागत डॉक्टर प्रवीण भागडीकर करतील.
धन्यवाद सर. सन्माननीय अतिथींचे पुनश्च मनपूर्वक स्वागत. बंधूंनो, भगिनींनो, जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षाची होते तेव्हा मोठ्या कौतुकाने त्या व्यक्तीचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यामागची भावना हीच असते की वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीने 100 वेळा पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेतलेले असते, म्हणून सहस्र चंद्रदर्शन सोहळा असे म्हणतात. पण जेव्हा ज्ञानदानाची सरिता अक्षुण्णपणे प्रवाहित ठेवणारा स्नातकोत्तर विभाग जेव्हा 80 वर्षे पूर्ण करतो तेव्हा केवळ 80 वेळा समाजाला दिलेले असतात. त्यातही राज्यशास्त्र या विषयाचा हा विभाग असेल तर या विभागाने कितीतरी विचारवंतांना घडविलेले असते. इंग्रजीत पॉलिटिकल सायन्स असा शब्द रूढ असताना मराठीत सत्ताशास्त्र, लोकशाही शास्त्र असे न म्हणता राज्यशास्त्र असे संबोधले जाते. खरे आहे, देशातील प्रत्येक राज्याने आदर्श सत्ता कशी प्रस्थापित करावी याचे शास्त्र सांगणारे ते राज्यशास्त्र असा अगदी साधा समर्पक अर्थ योग्य ठरतो. कारण या राज्यशास्त्रात देश, राज्य, ग्राम, समाज, समूह, प्रजा, लोक, व्यक्ती, हक्क, न्याय, अधिकार आणि लोकशाही या सर्वांचे विचाररूपी सार अनुस्यूत आहे. 1945 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर राज्यशास्त्र विभागाची स्थापना झाली. या विभागाला नामवंत असे विद्वान विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर S.V. पुणतांबेकर हे पहिले विभाग प्रमुख होते. आशीर्वथम, डॉक्टर P.J. जहागीरदार, प्रोफेसर N.R. देशपांडे, प्रोफेसर N.G.S. किणी, प्रोफेसर P.L. जोशी, प्रोफेसर भाल भोळे, डॉक्टर G.V. गवई, डॉक्टर मोहन काशीकर आणि आताचे विद्यमान डॉक्टर विकास जांभूळकर हे विभाग प्रमुख, तर डॉक्टर जयश्री हानमोडे, डॉक्टर किशोर महाबळ, डॉक्टर गोपाल मोरे यांसारखे विद्यार्थीप्रिय अध्यापक अशी ही समृद्ध परंपरा विभागाला लाभलेली आहे. अशा या विभागाच्या 80व्या वर्षपूर्तीनिमित्त आज हा समारंभ होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर अधिक भाष्य व स्वागतपर भाषण करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. On a momentous occasion of 80 years of the Department of Political Science, I welcome you all to this gala opening and a gala ceremony. I first pay my homage at the feet of Rashtrasanta Tukadoji Maharaj, on whose name this university is now functioning. Dignitaries on the dais, President of today's inauguration program, Honorable Vice Chancellor Dr. Manali Kshirsagar Madam, Chief Guest of this inauguration program, Dr. Prashant Narnavre Sir, Secretary to Honorable Governor of Maharashtra State, Guest of Honor, Dr. Vinayak Deshpande Sir, Honorable Vice Chancellor G.H. Raisoni University, Amravati, our another special guest of honor, Dr. Samay Bansod Sir, Chancellor Nominated Management Council Member, Rashtrasanta Tukadoji Maharaj Nagpur University, and also the Chairman of the Advisory Committee of the 80th year celebration of the Department of Political Science. Faculty members who have joined from far long places, alumni of political science who has been here in a large number, former heads of the department, Dr. J.V. Gavai, Dr. Kashikar sir, heads of the various departments of the university, advisory committee members and organizing committee members, university officials and my dear students. I welcome you all to this historic moment when we celebrate the completion of the 80th year of the Department of Political Science.
the idea of developing a postgraduate teaching department and research in the universities was one of the important intervention which the university academia took at the time to transform the universities from mere examination taking bodies or affiliating bodies to its conversion into an academic institution of higher studies, learning and research. With the conviction of the academia and vigorously advocated by CPN Berar University Committee of 1914 and 15, and it was Shri S.K. Bose, the first Vice Chancellor and the founding father, remarked in his annual report of 1926-27 for the establishment of the postgraduate teaching departments, without which the university cannot be said to have attained its usefulness. With the establishment of the Department of Political Science at Nagpur University in the year 1945, the very idea of the university too was transformed from merely an affiliating institution and an examination conducting institution into an institution of excellence imparting post-graduation education and research. However, it was not a very easy go. The major hurdle was finance. As we can remember, this period was also a period of colonial government in place. And it was also a period when there was the Second World War happening. The major hurdle was finance, aggravated by the World War II, when government grants were subjected to cut. And approach the private benefactors from supporting the development, especially the teaching as postgraduate and thus, the major endowment of this site was founded in 1944, and it aimed at the collection of rupees 3 lakhs to be associated with the name of Dr. E. Raghavendra Rao, who was the ex-governor and chancellor of the university in 1936. A sum of rupees 2,20,000 was collected by the end of the year 1944-45. And it was decided to institute a university professorship in political science and sociology to be financed from this endowment. Thus came into existence the first postgraduate teaching department of the university in the form of Department of Political Science, with Professor S.V. Putambekar as its first professor and head. Henceforth, the department has been guided by many stalwarts in the discipline who had shaped the lives of generations to come, including Professor A. Sen, Dr. Eddie Ashirvatham, Professor N.R. Deshpande, Dr. N.G.S. Kinney, Professor P.L. Joshi, Professor B.L. Bole, Dr. J.V. Gavai, and the last who retired, faculty members also contributed in the growth of the department as well as discipline. Since then, the department has come a long journey and has completed its 80 years in the year 2025. The department at present has a robust master's program with focus on political theory, political thought, Indian government and politics, comparative politics, and international relations as its major component of studies. It is also a research center of the and has contributed immensely to the research repository of the university. Since 2021, the department has been provided autonomous status and has successfully implemented the structure of postgraduate education under the new education policy. The department is adapting to the changing circumstances of the present employability ecosystem and changes in technology, and has a vision to look beyond the present and prepare for the future. The department is therefore exploring possibilities to expand its scope in policy studies, election studies, foreign policy, security studies, and is taking effective steps in this direction for the establishment of such centers. We aspire to see political science not just as a theoretical or philosophical discipline, but as an effective applied discipline to be carried out as an independent profession. The department thus aspires for a high standard of knowledge
production, inclusive classrooms and curriculum, relevant and experiential education, and above all, the cultivation of students into a good citizen. We in the department still consider the science of politics as a master science. And would like to attract the attention of all that any neglect of political science as a discipline of study in particular and social sciences in general will only be at the peril of the society and the nation and its ability to understand and resolve its own problems. In the coming days, the department has organized various programs to mark the celebration. A national student conclave is planned on 26th and 27th February, in which students' conference, youth parliament, and debate competitions are going to be held. On the other hand, we also have on 20th February National Teachers Conference, and both this conclave as well as the conference have a central theme, and that central theme is the Indian Republic at 75, which the advisory committee have actually recommended in our meeting. Apart from these programs, 4 guest lectures will be organized from the present month till the month end of March, as well as a closing ceremony will be conducted in March. I request the political science fraternity and all others to participate in the programs and contribute to the department. Before I conclude, I would like to express my deep gratitude to the Management Council members as well as Honorable Vice Chancellor, Registrar, Finance and Accounts Officer and other officials of the university who have so readily accepted our proposal and have provided us financial and administrative support to organize such various programs and recognize this important milestone in the life of the history. With this word, I would like to once again welcome you all and invite you to be the part of the forthcoming programs which are lined up in the month of February and March. Thank you once again. धन्यवाद सर. अतिशय कठीण परिस्थिती आणि कितीतरी संघर्ष आणि समस्यांना तोंड देऊन आज हा राज्यशास्त्र विभाग या विभागाने आपली यशस्वी अशी 80 वर्षे पूर्ण केलेली आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर मनोगतपर 2 शब्द व्यक्त करण्यासाठी डॉक्टर समय बनसोड यांना मी आमंत्रित करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. मंचावर उपस्थित विद्यापीठाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला कुलगुरू डॉक्टर क्षीरसागर मॅडम, डॉक्टर नारनवरे सर, श्री देशपांडे सर, श्री पालीवाल जी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना मंचावर उपस्थित असलेले सगळे जे मान्यवर आहेत त्यांचं भाषण, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार ऐकायचे आहेत. परंतु आता सांगितल्याप्रमाणे 2 शब्द या ठिकाणी मी आपल्यासमोर बोलण्याकरता उभा आहे. सगळ्यात पहिले जर आताच सांगताना संचालनामध्ये मांडण्यात आलं की कुठल्याही संस्थेकरता किंवा कुठल्याही व्यक्तीकरता जेव्हा एवढा मोठा माइलस्टोन एक आपण अचीव करत जातो, 80 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर याच्यामध्ये अनेक उतार चढाव निश्चितपणे आलेले असतील आणि या उतार चढावामध्ये पुढे जात असताना अनेक लोकांचे योगदान त्या सगळ्या प्रवासामध्ये निश्चितपणे मिळालेलं असेलच. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या या विभागाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे, सर्व माजी प्राध्यापकांचे आणि सर्व माजी विभाग प्रमुखांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आजचा हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करू शकतो आहे. त्याबरोबरीनेच वर्तमान सर्व विद्यार्थी, वर्तमान सर्व प्राध्यापक आणि विशेष रूपाने माझे मित्र आणि आजचे विभाग प्रमुख आपल्या विभागाचे श्री जांभूळकर सर यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की या सगळ्यांच्या योगदानामुळे हा विभाग आपल्या 80 वर्ष पूर्ण करून पुढची वाटचाल अतिशय पुढच्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी करतो आहे. आजचा आणखीन एक उल्लेख ज्या ठिकाणी झाला म्हणजे युवक दिवस आहेच, माझी जाऊनचाही आज एक निमित्त आहेच, बरोबरीने आज एक अतिथी जे आपल्याला लाभले आहेत त्यांचासुद्धा एक विशेष आपल्या सगळ्या याच्यामध्ये एक विशेष योग आहे. आपण बरेचदा पाहतो की पॉलिटिकल सायन्स हा लौकिक अर्थाने लोक पॉलिटिक्स याच्यापुरताच मर्यादित ह्या विषयाला बघतात, परंतु त्याचे जे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत
त्यातला गव्हर्नन्स हा तितकाच एक महत्त्वाचा पैलू या पॉलिटिकल सायन्स विभागाचा आहे, आपण सगळेजण जाणतो. आणि या गव्हर्नन्समध्ये ज्या वेगवेगळ्या हायरार्कीज असतात शासनामध्ये, प्रशासनामध्ये, त्या हायरार्कीजमधले अतिशय अत्युच्च पदावर असलेले आणि महामहिम राज्यपालांचे सचिव आपल्याला या ठिकाणी अतिथी म्हणून लाभणं हे देखील आजच्या या कार्यक्रमातलं मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचं एक पाऊल आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. देशपांडे सर तर आपलेच आहेत, म्हणजे गेल्या 35-36 वर्ष त्यांनी आपल्या विद्यापीठाला सेवा दिलेली आहे. आणि आत्ताही ते जेव्हा आम्ही इन्फॉर्मल डिस्कशन करत होतो पूर्ण नॉस्टॅल्जिक मूडमध्ये होते आणि सगळ्या मेमरीज ते आठवण करत होते. कोण होतं आता सरांनी जी नावं घेतली त्यातली काही नावं त्यांनीसुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये अनौपचारिक गवई सरांसोबत डिस्कशन करत असताना ते घेत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय एक गौरवास्पद क्षण आहे. गौरवशाली इतिहास या 80 वर्षाचा आपल्या विद्यापीठाचा बरोबरीने आपल्या विभागाचा राहिलेला आहे. आणि इथून पुढे देखील आणखीन भविष्यामध्ये एक चांगलं ज्याला म्हणता येईल पुढे नेण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान, मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्या विद्यापीठाला आणि या विभागाला सातत्याने मिळत राहो अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राज्यशास्त्र विभागाच्या 80व्या वर्षपूर्तीनिमित्त आजच्या कार्यक्रमात विभागाचे वैशिष्ट्यपूर्ण असे बोधचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. त्याचे अनावरण आज आपण इथे करणार आहोत. आजच्या समारंभाला लाभलेले उद्घाटक माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करावे. ऐंशी वर्षांपासून विद्येलाच परमदैवत मानणाऱ्या या विभागाचे बळ म्हणजेच नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अशा दोन्हींचा सूचकपणे मेळ साधणारे हे बोधचिन्ह आहे. शिवाय 80 या रोमन क्रमांकांचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच विभाग 80 वर्षानंतरही कायमच प्रगतीपथावर मार्गक्रमण करत राहणार आहे असा या बोधचिन्हाचा अर्थ आहे. मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी आत्ताच बनसोड सरांनी ज्यांचा उल्लेख केला की जे आमचेच आहे, आम्हाला ते परके वाटतच नाही, अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांना प्रमुख अतिथीपर भाषणासाठी आमंत्रित करते. डॉक्टर विनायक देशपांडे. ऐंशीव्या वर्षानिमित्त आयोजित या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षा, 100 गाठलेल्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, उद्घाटक डॉक्टर प्रशांत नारनवरे, सचिव माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, सन्माननीय अतिथी डॉक्टर समय बनसोड, माननीय राज्यपाल नामित, व्यवस्थापन परिषद सदस्य, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर हरीश पालीवाल आणि सगळ्याच आपल्या कार्यक्रमांचं उत्कृष्ट संचालन नेहमीच ज्या करतात त्या डॉक्टर इंदुरकर, या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर आणि ज्यांच्यामुळे खरं तर आज सर्व मित्रमंडळींचा त्यांना बघण्याचा, त्यांना भेटण्याचा योग ज्यांच्यामुळे आला
त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आय एम जस्ट डिलायटेड टू बी हिअर अँड थँक यू फॉर हॅविंग मी फॉर दिस सेलिब्रेशन अँड आय एम रिअली प्राऊड टू बी हिअर. मगाशी इंदुरकर मॅडमनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीने आयुष्यात मला असं वाटतं 1000 पौर्णिमा पाहिल्यानंतर साजरा केणारा जो सोहळा असतो त्याला आपण सहस्र चंद्रदर्शन सोहळा असं म्हणतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा हा राज्यशास्त्र विभाग सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करीत आहे. ही खरोखर आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानास्पद अशी ही बाब आहे. सो आय कॉन्ग्रॅच्युलेट the postgraduate teaching department of political science for completing successfully 80 years of its existence. On a day like this, along with celebration, I feel it is necessary to look at what you need to do in future and also celebrate the achievements. त्यामुळे या दिवशी थोडंसं सिंहावलोकन करण्याचा देखील हा दिवस आहे की आपण कुठपर्यंत पोचलो, कुठल्या गोष्टी करण्याच्या राहून गेल्या. आणि मगाशी जसा उल्लेख झाला, आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे की आज युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस हा देखील आहे. आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचं देखील आज जन्मदिवस आहे. आज मला विशेष आनंद याचा वाटतो की ज्या परिसरात मी शिकलो, अनेक वर्षे शिकवलं आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की हे सभागृह जे डोरले सरांच्या स्मृतीत बांधण्यात आलं होतं त्याच्या नूतनीकरणाच्या समारंभाला मी त्यावेळेस प्रकुलगुरू होतो. त्यामुळे तेव्हा या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित होतो. आणि मगाशी जसं समय बनसोडजी म्हणाले, कितीतरी आठवणी या स्मरणात आहेत आणि रिअली इट्स अ नॉस्टॅल्जिक मोमेंट फॉर मी. या प्रसंगी राज्यशास्त्र विभागातील दिग्गज स्टॉलवर्ड्स ज्यांच्याकडून मला सतत मार्गदर्शन प्राप्त झालं, त्यांची विचार प्रवर्तक अशी थॉट प्रोवोकिंग व्याख्यानं हे देखील ऐकण्याचं भाग्य हे मला तेव्हा लाभलं. आणि मला असं वाटतं की या प्रसंगी त्यांची आठवण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तेव्हा डॉक्टर आर.व्ही. रानडे हे फार ओरेटरी आणि अतिशय पॉवरफुल असे स्पीकर, त्यांची अनेक व्याख्यानं ऐकण्याचं संधी आम्हाला मिळाली. डॉक्टर भाल भोळे, डॉक्टर देवरस, डॉक्टर पी.एल. जोशी आणि डॉक्टर किशोर महाबळ यांचं सान्निध्य मला लाभलं. आणि महाराष्ट्रात अर्थसंवाद या नावाने जे नियतकालिक प्रकाशित होत होतं त्याचा मी संपादक होतो अनेक वर्ष. पण खरं त्या पूर्ण काळामध्ये मी संपादक असताना किशोर महाबळनी मला जे सहकार्य दिलं ते मी कधी विसरणार नाही. आणि त्यानंतर अर्थात माझे अत्यंत जवळचे मित्र डॉक्टर गवई, डॉक्टर मोहन काशीकर आणि मग जयश्रीताई हनमोडे या सर्वांबरोबर आम्ही काम केलं आणि ते माझे सहकारीच होते. त्यामुळे या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आय एम रिअली ग्रेटफुल टू दॅम. डॉक्टर विकास जांभूळकर यांनी त्यांच्या इतर सहकार्यांसमवेत या कार्यक्रमाचं आयोजन करून सर्वांना एकत्रित येण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि गौरवास्पद, अभिमानास्पद असा राज्यशास्त्र विभागाचा संपूर्ण दैदिप्यमान इतिहास हा आपल्या समाजापुढे
विद्यापीठातील अनेक नवीन रुजू झालेल्या प्राध्यापकांपुढे तो आणण्यासाठी या कार्यक्रमाचं त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलं. त्याबद्दल मी डॉक्टर जांभूळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील मनापासून आभार मानतो. मित्रो, पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचा हा कार्यक्रम आहे आणि आपण राजकारणाबद्दल सातत्याने बोलत असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की राजकारण सगळीचकडे आहे. विद्यापीठात तर आहेच आहे, बाकी ठिकाणी पण आहे. त्यामुळे राजकारण म्हणजे कटुता नव्हे, राजकारण म्हणजे असूया नव्हे, राजकारण म्हणजे द्वेष देखील नव्हे. राजकारण हा एक वैचारिक लढा आहे आणि म्हणून अनेक व्यक्तींनी एकत्रितरित्या निर्णय घेण्याची ती एक प्रक्रिया आहे आणि म्हणून ते राजकारण देखील सगळ्या ठिकाणी व्हावं. फक्त त्यातनं कुठलीही कटुता निर्माण होऊ नये एवढीच सगळ्यांची अपेक्षा असते. आणि त्यामुळे समाजकारण असो, राजकारण असो किंवा अर्थकारण असो, हे सर्व एकमेकांशी अत्यंत निगडीत असे आहेत. त्यामुळे मानवशास्त्र विभागाची जी इमारत आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर हे तिन्ही विभाग शेजारी शेजारी आहेत. म्हणजे अर्थशास्त्र आहे, मग समाजशास्त्र आहे, मग राज्यशास्त्र आहे. आणि त्यामुळे हे सर्व विभागांमध्ये ज्ञानाचा निव्वळ प्रसार व्हावा हा एकमेव उद्देश विद्यापीठाच्या या विविध विभागांचा नाही, तर या विविध विभागामधून, या क्षेत्रांमधून ज्ञानाची निर्मितीही कशी होईल यावर देखील आपल्या पूर्वजांचा विशेष भर होता आणि त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील राहिले हे देखील आपल्याला आवर्जून इथे नमूद करावं लागेल. आणि आपण साधारणतः नेहमीच मानतो की सामाजिक बदल हे जर घडवून आणण्याचे असतील तर शिक्षण हे एक अत्यंत महत्त्वाचं असं हे माध्यम आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की समाज हा एकूण बदलला पाहिजे आणि तो जास्तीत जास्त अधिक समजूतदार झाला पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षित झाला पाहिजे आणि जास्त अधिक जबाबदार देखील झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जास्त अधिक विचारी देखील झाला पाहिजे. आणि हे सगळं काम विभागांच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. त्यामुळे माणसाची एक चिकित्सा करण्याची बुद्धी आणि ती कधीही नाहीशी होऊ नये आणि माणसाच्या मनाची जी कवाड आहे ती उघडावी आणि माणसाचं जे मन आहे ते बंद याच्यात घुमसुटू नये. आणि म्हणून हे सगळे विभाग कार्यरत राहिले आणि त्यामुळे या विभागांनी एक स्वतंत्रपणे विचार करायला देखील प्रवृत्त केलं, ते त्यांनी करावं अशी अपेक्षा देखील या विभागांकडनं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीने विचारशक्ती ही खुंटता कामा नये. ती विचारशक्ती ही माणसात सातत्याने फुलत राहायला पाहिजे आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे असं मानलं जातं. परंतु सामाजिक बदलांशी समरस होणं, त्या बदलांशी जुळवून घेणं हे कदाचित सध्या एक काळजीचं कारण आहे असं मी मानतो. त्यामुळे आपण सामाजिक बदलाला प्रवृत्त करण्याकरता किती योगदान देतो आणि झालेल्या सामाजिक बदलांशी किती समरस होऊन जातो याचा देखील अभ्यास करणं, चिकित्सा करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी असं मानतो की आनंद जर निर्माण करायचा असेल तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे. आणि त्यामुळे हिंसा असो, दारिद्र्य असो, अज्ञान असो, अडाणीपणा असो, ही एक क्रूरतेची लक्षणं आहेत आणि त्यामुळे ही क्रूरता घालवणं हे खरं आपल्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचं काम आहे. आणि म्हणून शिक्षण आणि कल्पकता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, सर्जनशीलता ही विकसित होऊन अज्ञान गोष्टींशी सामोरं जाणं हे अधिक सुकर होतं. आणि म्हणून आपण त्याच्यात अनेक वर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतो. आणि त्यामुळे सामाजिक विज्ञान शाखा जी आहे ज्याच्यात हे सगळे विषय येतात, त्यामुळे या सामाजिक विज्ञान शाखेतील राज्यशास्त्राच्या उन्नयनासाठी सातत्याने प्रयत्न करून आमच्या या राज्यशास्त्र विभागातील सर्वच शिक्षकांनी अध्ययन असो, संशोधन असो,
ते तर केलंच, परंतु त्यासोबतच मी असं म्हणेन की सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी जपली. आणि या सर्व शिक्षक संशोधकांपुढे मी या प्रसंगी नतमस्तक होतो. मनात आपल्या अनेक प्रकारची आंदोलनं असतात. ती आंदोलनं सातत्याने वर्षानुवर्ष प्रत्येकाच्या मनात असतात, परंतु ते कागदावर उतरवायला भाषेवर प्रेम लागतं. मगाशी आपले सचिव साहेब सांगत होते की मराठी भाषेची काय स्थिती आहे. त्यामुळे ते भाषेवर प्रेम लागतं आणि चिकित्सक दृष्टिकोन देखील लागतो, तरच ते कागदावर आपली जी मनातली आंदोलनं आहेत ती चांगल्या पद्धतीने उमटवता येऊ शकतात. आणि म्हणून सर्जनशीलता नुसती असून भागत नाही, तर त्याबरोबर भावना आणि विचार या दोन्ही बाजूंनी जीवनाच्या मुळाशी जाऊन भिडणं आणि वर्तमान एक लखलखीतपणे मांडणं हे फार अवघड काम सामाजिक शास्त्रज्ञ, इथले साहित्यिक, मराठी विभाग असो, इंग्रजी विभाग असो, हिंदी विभाग असो, या संपूर्ण विभागांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. आणि आज देखील बरीच मंडळी ते काम सातत्याने करीत आहेत. आणि म्हणून आपण सर्वच शिक्षण गंगेच्या या पाण्यात इतके वर्ष डुबलो. शिक्षणाप्रती आपण आपली कृतज्ञता आणि वेळप्रसंगी चिंता देखील वेळोवेळी व्यक्त केली. ॲट एनी कॉस्ट ऑफ टाईम country cannot sacrifice quality and quantity of education. मगाशी बोलताना हे देखील आपण बोललो की ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा कसा खाली खालीच जातो आहे आणि पी जी डिपार्टमेंटला स्टुडंट्स तेवढ्या प्रमाणात येत नाहीत जेवढे अंडर ग्रॅज्युएटला असतात. सो वी आर अ कंट्री वेअर पीपल व्हॅल्यू एज्युकेशन अँड स्पेशली हायर एज्युकेशन. सो आवर फर्स्ट प्रायोरिटी ऑब्वियसली शुड बी एज्युकेशन. Over the years, there were a number of difficulties, and with all these difficulties, we have done remarkable things that also must be acknowledged. Like 1947, if we see 16% literacy rate, we have gone right from that 16% now to 74% literacy, and today we have gone from 26 universities to almost 1,000 universities in the country, and we have 50,000 colleges as well. Instead of 700 colleges we had then. So we can see how we completed this journey in the field of education. We have 5,000 business schools, and these are all standalone business schools affiliated to universities. 1,300 law schools, 45 central universities. असा आपला सगळा शिक्षणाचा जो पसारा आहे तो आपल्याला दिसू शकेल. And now we have gone from almost 4 lakh students to 2 to 2.5 crores students, almost 20 million students in our higher education. So when we had that 16% literacy rate, female literacy rate was just 8.9% at that time of independence. So just 1 out of 11 Indian women could read and write, and right now women literacy rate is more than 77%, and we can see how women have made the progress over a period of time. पण भारताच्या जे 1000 विद्यापीठ आहेत त्या भारतात 1000च्या वर विद्यापीठ आहेत, आणि महिला कुलगुरू साधारण किती असतील तर त्या 11 ते 12% आहेत. त्यामुळे साधारणतः 120 विद्यापीठांमध्ये आज महिला कुलगुरू आहेत. कमी नव्हे, पण ते वाढणं हे गरजेचं आहे. आणि 102 वर्ष लाभलेला आपल्या या विद्यापीठाला आदरणीय डॉक्टर मनाली क्षीरसागर या आमच्या विद्यापीठाला पहिल्यांदाच महिला कुलगुरू लाभल्या, ही देखील अत्यंत आगळीवेगळी आणि अभिमानास्पद अशी ही बाब आहे. आपण आता बोलतोय साधारणतः की $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था 2030पर्यंत आणि 2047ला विकसित भारत म्हणून आपली गणना व्हावी, आणि या दृष्टीने आपण सर्वच
प्रयत्नशील असायला हवं. पण ॲट द सेम टाईम वी हॅव टू रिमेंबर that education institute is not just a place where you study, but it's a place where we grow. And therefore, education is about opening doors and windows of the mind. आणि या विद्यापीठात जितके काही म्हणजे आपल्या विभाग आणि शैक्षणिक विभाग आहेत, बहुतांश विभागांना 50 वर्षाहून अधिक आयुष्य आज लाभलं आहे. फार्मसी डिपार्टमेंट ऑलमोस्ट 70 इयर्स. त्यामुळे 80 वर्ष पूर्ण करणाऱ्या या राज्यशास्त्र विभागाला एक अत्यंत महत्त्वाचा असा हा विभाग आहे. पण फक्त एक प्राध्यापक आज तिथे असावा ही खरोखर चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळे ते देखील रिट्रॉस्पेक्शन म्हणा, सिंहावलोकन करणं म्हणा, हे अत्यंत गरजेचं आहे. स्टॅटिस्टिक्स तर, फिलॉसॉफी, दुर्दैवाने एकही नियमित शिक्षक तिथे नाही माझ्या माहितीप्रमाणे. फिलॉसॉफीलाही नाही आहे आणि स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटलाही नाही आहे. त्यामुळे इन फंडिंग हायर एज्युकेशन द लार्जेस्ट शेअर ॲज फार एज माय नॉलेज गोज, दॅट लार्जेस्ट शेअर इट गोज टू प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स सच ॲज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IITs, Indian Institute of Science, Education and Research, and central universities. What about state universities like ours? And we have been striving for funds since last so many years, and now we don't have adequate staff also. त्यामुळे विद्यापीठाचं मानबिंदू असलेले हे सगळे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत. आणि त्यातल्या त्यात हे सगळे विभाग, बहुतांश विभाग, मला पूर्ण माहिती नाही, पण ते ऑटोनॉमस आहेत, स्वायत्त आहेत. आता एक शिक्षकी विभाग असलेल्या व्यवस्थेत शिकवणं, परीक्षा घेणं, संशोधन करणं, निकाल लावणं, हे एका शिक्षकाच्या भरोश्यावर ऑटोनॉमस डिपार्टमेंट्स कसे चालवायचे, मला जेव्हा हे लक्षात आलं आणि समजलं, मला तर खरोखर आश्चर्य वाटलं. आणि चालवत असतील तर खरं तर त्या विभाग प्रमुखाचं आणि त्या प्राध्यापकांचं विशेष कौतुक करून त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे मी असं मानतो की राईट टू एज्युकेशन, की राईट एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क की हक्काचं शिक्षण, याची देखील तपासणी करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. आणि इज अवर सिस्टीम ऑफ एज्युकेशन एज्युकेटिंग स्टुडंट्स, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. आपला जो प्रदेश आहे विदर्भाचा, याला एक अद्वितीय संस्कृती आहे आणि विशेष इतिहास आहे. आणि त्यामुळे त्या परिस्थितीशी, प्रदेशाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत, स्थानिक विद्यापीठं आहेत. आणि त्यामुळे या स्थानिक विद्यापीठांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही अभ्यास होतात ते अर्थात करायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांचा देखील अभ्यास करणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून विद्यापीठं तिथे तिथे स्थापन झाले. गडचिरोली विद्यापीठ आपल्याला निघून गडचिरोलीला स्थापन झालं. अपेक्षा अशी होती की तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या पद्धतीने त्यांनी तपासावे, अभ्यासावे, त्याचं जे काही सोल्युशन्स असतील ते काढून द्यावे. आणि त्यामुळे त्यात सुधारणा करणं आणि समाज सुधारणं हे खरं अपेक्षा आपल्या या विद्यापीठांकडनं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या विभागांमध्ये नियमित शिक्षकांची नियुक्ती होणं, याला प्राधान्य देणं सचिव साहेब अत्यंत गरजेचं आहे. आणि दॅट शुड बी दी प्रायोरिटी ऑफ दी गव्हर्नमेंट. आंतरशाखीय अभ्यासक्रम, संशोधन यावर आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खूप भर आहे आणि ती अत्यंत स्वागतार्ह अशी ही बाब आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण प्रचंड मोठ्या अशा तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आज उभे आहोत. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाची जी गती आहे ती थांबवणं हे काही उत्तर नाही आहे. मुळात प्रश्न असा आहे की आमच्या कॅम्पसमध्ये सायन्स डिपार्टमेंट्स आहेत, त्याचबरोबर ह्युमॅनिटीज देखील आहे. प्रॉब्लेम असा आहे
की विज्ञान आणि मानव्य शास्त्र यांना एकमेकांशी बोलतं करावं लागेल आणि ते एका भाषेत बोलत नाहीत, ही खरी समस्या आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण इंटरडिसिप्लिनरीचा विचार करतो, टेक्नॉलॉजी बरोबर ह्युमॅनिटीज लावणं हे अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण मी असं मानतो की कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने संगणकांना मानवासारखी विचार करण्याची क्षमता निर्माण करून दिली, ही चिंतेची बाब नाही आहे. चिंतेची बाब ही आहे की लोक संगणकासारखे वागायला लागले आहेत आणि त्यामुळे लोक संगणकासारखे विचार देखील करायला लागले आहेत, ही खरी चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळे मूल्य किंवा करुणा, सहवेदना, संवेदनशीलता, कंपॅशन हे आपण विसरत चाललो आहे की काय, अशी देखील स्थिती या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला दिसते. आणि मी असं मानतो की ही खरी चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळे जेवढी गुंतवणूक ही तंत्रज्ञानाच्या विकासात केली जाते, कदाचित तेवढीच गुंतवणूक मानवता टिकून राहावी म्हणून देखील करावी लागेल. आणि ते जर झालं तर टेक्नॉलॉजी आणि मानवता याचा एक बॅलन्स त्या समाजामध्ये प्रस्थापित करता येऊ शकेल. आणि म्हणून मानव जातीला एकंदरीतच सतर्क करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यामधल्या ज्या जाणीवा आहेत, भान आहेत, ते निर्माण करणं हे मी समजतो की हे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर खूप चांगला आहे, पण त्याबरोबर भान देखील निर्माण करावं लागेल की किती तो वापरायचा. नाही तर मी असं नेहमी मानतो की जसे डी-ॲडिक्शन सेंटर्स आहेत बाकीसाठी, त्यामुळे इतर डी-ॲडिक्शन सेंटर्ससारखे तंत्रज्ञान व्यसन मुक्ती केंद्र देखील सुरू करावे लागते. आणि अशी परिस्थिती यायला फार वेळ नाही आहे. आपण ज्या पद्धतीने मुलं आणि आपण सगळेच बघतो की ते टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करतो आहे. आणि त्यामुळे मला नेहमी भावतं ते गुलजार यांनी खूप चांगल्या शब्दात चिंता व्यक्त केली. उदास फिरता है अब मोहल्ले में बारिश का पानी, उदास फिरता है मोहल्ले में अब बारिश का पानी, कश्तियाँ बनाने वाले बच्चे मोबाईल से इश्क कर बैठे. त्यामुळे अशी परिस्थिती सगळीकडे आलेली असताना त्याच्यातला बॅलन्स कसा टिकवायचा हे खरोखर आपल्या सगळ्यांपुढेच एक मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे काळजी किंवा सावधानता, सहानुभूती, करुणा, दया, गंभीर चिकित्सक विचार, बहुमोल, अमूल्य असे हे मानवाचे विविध पैलू आहेत. आणि त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात योगदान फारसं करू शकणार नाही. आणि म्हणूनच चांगलं साहित्य आजतागायत टिकून आहे. ते जर तिथे गेलं तर कदाचित आज जे आपल्याला साहित्य वाचायला मिळतं आहे ते कदाचित तसं वाचायला मिळणार नाही. आणि त्यामुळे या गोष्टींकडे मला असं वाटतं की या निमित्ताने देखील एक लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि राज्यशास्त्र विभाग आपल्या अस्तित्वाची 80 वर्ष त्यांनी पूर्ण केली. भारतीय प्रजासत्ताक आणि संविधान यांची देखील 75 वर्ष ही झालेली आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीहून 78 वर्ष झाली आहेत. त्यामुळे हा जो काळ आहे तो साधारणतः 75 वर्षाहून अधिक इतकं लाईफ या सगळ्या संस्थांचं झालं आहे. आणि त्यामुळे 75 years ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लँडमार्क इयर. आणि म्हणून विकासशी जेव्हा चर्चा केली मी, तेव्हा विकास सरांनी सांगितलं की विभागामध्ये आपण या दृष्टीने काही कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आणि प्रोफेसर टॉमस गिन्सबर्ग यांचं एक पुस्तक वाचण्यात आलं, बुक ऑन कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन. आणि 1789 नंतर लिहिण्यात आलेला तो सगळा संविधानाचा अभ्यास आहे. आणि 190 संविधानाचा त्या प्रोफेसर थॉमस गिन्सबर्गनी अभ्यास केला. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनला 200 वर्ष झालीत आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनला 75 वर्ष झाले. आणि त्यांनी सरासरी या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनचं आयुर्मान किती असावं असा अभ्यास केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की संविधानाचं सरासरी आयुर्मान जे त्यांनी काढलं ते फक्त 17 वर्षाचं आहे. ॲव्हरेज लाईफ ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ दीज 190 कंट्रीज. आणि आपल्याकडचं 75 वर्ष आहे. आणि त्यामुळे खूप अभिमानाची, समथिंग टू बी प्राऊड ऑफ.
जपून ठेवण्यासारखी, समथिंग टू बी ट्रेजर्ड, मनात जपण्यासारखी, समथिंग टू बी चेरिश्ड, आणि विकासाचा पाया ज्याला आपण म्हणतो, समथिंग टू बी बिल्ट अपॉन, असं ते कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि म्हणून आय एम व्हेरी हॅपी की पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट इज गोइंग टू ऑर्गनाइज सम प्रोग्राम रिलेटिंग टू 75 years of Constitution. And Constitution has celebrated 75 years just because of the basic structure, and we will definitely reach, because of this basic structure, centenary celebration of Constitution also. And therefore essential features are, as we all know, liberty, equality, fraternity and social justice, which cannot be taken away, and that is how we have celebrated 75 years of our Constitution. मित्रो, आपण माझं वक्तव्य अतिशय काळजीपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. कदाचित 5-10 मिनिट मला जे दिलेल्या वेळेपेक्षा मी कदाचित जास्त घेतले असतील, त्यावेळी आपले आभार मानतोच, पण त्याचबरोबर दिलगिरी देखील व्यक्त करतो जर थोडा जास्त वेळ झाला असेल तर. आणि उत्कृष्टतेच्या आणि कामगिरीच्या अमर्यादित शिडीवरील आपल्या प्रवासासाठी माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना मनःपूर्वक या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. आपले कर्तृत्व, कामगिरी तुमच्या स्वतःपुरताच किंवा तुमच्या कुटुंबासाठीच समाधानकारक राहील असं नव्हे, तर आपला समाज आणि आपल्या राष्ट्रासाठी तुमचं कर्तृत्व हे लाभदायी ठरेल असा देखील विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि मला आपण इथे सन्मान दिला, बोलवलं, त्याबद्दल पुनश्च संपूर्ण आयोजकांचे, डॉक्टर विकास जांभूळकरांचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञानाची निर्मिती सतत कशी होईल यासाठी राज्यशास्त्र विभाग कायमच कटिबद्ध आहे असा उल्लेख माननीय देशपांडे सरांनी केला. खरं म्हणजे ही जी त्यांनी बऱ्याच आठवणींना उजाळा देखील दिला, पण ही कटिबद्धता जी होती याचं चालता बोलतं उदाहरण म्हणजे राज्यशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉक्टर किशोर महाबळ सर. महाबळ सरांची एक सवय होती, केवळ राज्यशास्त्र विभागाच्याच विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानदान दिलं असं नाही, तर त्यांचा एक अतिशय सुंदर उपक्रम असायचा की इथे या शैक्षणिक परिसरात जितके स्नातकोत्तर विभाग आहेत त्या विभागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते आधीच कुणाच्या ना कुणाच्या हातून सूचना द्यायचे आणि ग्रंथावलोकन असा अतिशय सुंदर उपक्रम घ्यायचे. आणि सगळ्या विभागाचे विद्यार्थी अगदी आवडीने तिथे सकाळी 10 वाजता बरोबर तिथे जमा व्हायचे. आणि महाबळ सर देखील अतिशय आवडीने दिवसभर सकाळी 10 वाजता सुरू झालेलं ग्रंथावलोकन हे संध्याकाळी 4 पर्यंत अखंडपणे सुरू असायचं. प्रत्येक विभाग ग्रंथालयामध्ये काय काय वैशिष्ट्यपूर्णता आहे हे सगळं महाबळ सर न थकता प्रत्येक विषयाच्या स्नातकोत्तर विभागातील विद्यार्थ्याला ज्ञानदान देण्याचं कार्य करायचे. देशपांडे सर, आपण जी ही इच्छा व्यक्त केली ती राज्यशास्त्र विभाग बरीच वर्षांपासून पूर्ण करत आहे हे मला सांगायला आनंद होतो आहे. आणि आपल्या या भाषणामधून आपण बऱ्याच प्रश्नांना हात घातला. खरंच आपण विचार प्रवृत्त केला आम्हा सर्वांना आणि मौलिक मार्गदर्शनही केलं. आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या समारंभाचे उद्घाटक माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र राज्य माननीय राज्यपाल सचिव यांना उद्घाटनपर भाषणासाठी सविनय आमंत्रित करते. सर्वप्रथम आजच्या पवित्र दिवशी जेव्हा आपण राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आठवण करतोय, मी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. या विद्यापीठाच्या कुलगुरू, ज्यांच्यामध्ये आपल्याला
जिजाऊंची शिक्षण देण्याचं सामर्थ्य आणि सावित्रीबाई फुले यांची करुणा हे दोन्ही गोष्टी दिसतात त्या सन्माननीय मोनाली क्षीरसागर मॅडम, ज्यांनी अत्यंत उद्बोधक भाषण दिलं व या विद्यापीठाचे प्रकुलू म्हणून अत्यंत नेटानं काम केलं ते सन्माननीय देशपांडे साहेब, सन्माननीय बनसोड साहेब, ज्यांच्या पुस्तक प्रेमाने मी स्वतः परिचित झालो, अत्यंत चांगल्या पद्धतीनं विभाग हाताळणारे सन्माननीय विकास जांभूळकर साहेब, इथे उपस्थित असलेले सन्माननीय पालीवाल साहेब, ज्यांनी या विभागाची धुरा अनेक वर्ष सांभाळली ते सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर गवई साहेब, माझे सहकारी लोकभवनातील ॲडिशनल कंट्रोलर माननीय येवले साहेब आणि चांगल्या पद्धतीनं इथे कंपेअरिंग करणाऱ्या इंदूरकर मॅडम, मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या पुढे बसलेले सर्व विद्वज्जन, मान्यवर, विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना पॉलिटिकल सायन्स या विभागाचे 80 वर्ष पूर्ण झाले त्या संबंधानं आपल्या सभ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, विद्यापीठाचे हार्दिक अभिनंदन। या विद्यापीठाचा प्रचंड मोठा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अनेक वक्त्यांनी त्या इतिहासाबद्दल सांगितलं। 1923 ह्या विद्यापीठाची स्थापना झाली आणि भारताच्या एका अन्य विद्यापीठासोबत नागपूर विद्यापीठ यांनी त्यावेळेस निर्णय घेतला की नॉन कॉपरेशन मूव्हमेंट मध्ये ज्या लोकांनी भाग घेतला, ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्या विद्यार्थ्यांना अनेक वाईस चान्सलर्सनी, अनेक दुसऱ्या देशात म्हणजे आपल्या देशातील दुसऱ्या विद्यापीठाच्या वाईस चान्सलर्सनी रस्टिगेट केलं की तुम्ही देशाच्या विरोधात काम करीत आहात। खरं पाहिलं तर राजद्रोह आणि देशद्रोहामध्ये एक मोठं अंतर असतं। ते अंतर सर्वच राज्यकर्त्यांना समजेल असं नाही, परंतु इंग्रजांना ते नक्कीच समजत नव्हतं। त्यामुळं त्या लोकांना आश्रय देण्याचं काम आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचं काम हे नागपूर विद्यापीठानं केलं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक मोठी विद्वज्जन जे झालीत ती नागपूर विद्यापीठाचे एल्युमनाय राहिलेत आणि म्हणून आमचा संबंध त्यांच्याशी जोडत असताना हा फार अभिमानाचा क्षण आपल्या सगळ्यांना वाटतो। पॉलिटिकल सायन्स या विभागाबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा एक खूप ओरिजिनल आणि एन्शियंट डिसिप्लिन असल्याचं आपल्या सगळ्यांना नक्कीच हे माहिती आहे। तसं आपण पाहिलं तर सगळ्या विज्ञानांची जननी आपण फिलॉसॉफीला समजतो। वी कॉल फिलॉसॉफी ॲज मदर ऑफ ऑल सायन्सेस। दॅट इज वाय वी गेट द हायेस्ट डिग्री इन फिलॉसॉफी, नो मॅटर विच ब्रांच वी बिलॉंग टू, because philosophy is called as mother of all science. And if philosophy is called as mother of all science, जर फिलॉसॉफीला आपण सर्व सायन्सचे मदर असं म्हणू तर ॲटलिस्ट ह्युमॅनिटीज साठी आपण म्हणू शकतो की पॉलिटिकल सायन्स ही मावशी तरी आहे। कारण अनेक बेसिक जे ह्युमॅनिटीचे विभाग आहेत, मग ते इकॉनॉमी असो, पूर्वी ते आपल्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून आपण शिकायचं होते, सोशॉलॉजी असो, लॉ, ह्या सगळे विभाग जे आहेत हे सगळे पॉलिटिकल सायन्स मधनं निघाले आणि त्याच्यामधला अत्यंत तरुण विभाग जो आहे ते गवई साहेबांनी पण शिकवलं आहे, मला वाटतं जांभूळकर साहेबांनी पण शिकवलं असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन। नागपूर युनिव्हर्सिटी and Political Science Department of Nagpur University is the first department in India to teach public administration as an independent faculty and independent discipline. Professor M.P. Sharma was considered as the Harvard मधनं शिकून आले, Master of Public Policy, and after coming from Harvard
ही जॉईंड नागपूर युनिव्हर्सिटी आणि त्यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून पॉलिटिकल सायन्स विभाग हा बाहेर काढला आणि या विभागाला स्वतंत्र अस्तित्व दिलं. लेटर ऑन पॉल एच ॲपलबी जे जवाहरलाल अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट होते आणि जवाहरलाल नेहरू यांचे जवळचे मित्र होते, ते 1953ला त्यांनी जवाहरलाल नेहरू साहेबांना सांगितलं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा विशेष आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेगळं इन्स्टिट्यूट स्थापन केलं पाहिजे. ॲट दॅट टाइम त्याच्यानंतर 56मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन IIPA वॉज एस्टॅब्लिश्ड अंडर द लीडरशिप ऑफ द वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अँड फ्रॉम दॅट टाइम टिल टुडे दॅट इन्स्टिट्यूशन इज वर्किंग. आणि सगळ्यात पहिला जो विचार पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा सेपरेट करण्याचा जो आला तो पण एका पॉलिटिकल सायंटिस्टलाच सुचला. प्रिन्स्टन विद्यापीठात वुड्रो विल्सन नावाचे प्रोफेसर होते. लेटर ऑन ही बिकेम द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. वुड्रो विल्सन वॉज अ प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स. 1883मध्ये त्यांनी हा विचार मांडला की पॉलिटिकल सिनॅरिओ हा वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे बाबी असतात त्या आपल्याला वेगळ्या कन्सिडर केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा एक वेगळा सब्जेक्ट आपण डिवाईज केला पाहिजे. आणि 1883 नंतर जो प्रवास सुरू झाला पॉलिटिकल सायन्समध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे करण्यासाठी, आज जगभरात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिकल सायन्स हे सेपरेट विभाग म्हणून आपण ओळखतो. दॅट इज वाय वुड्रो विल्सन इज कॉल्ड एज अ फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, लॉ हे सगळं जेव्हा आपण एन रूट बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा का बरं बेसिक ह्युमॅनिटी सायन्सेसमधला आपण जो एक भाग समजतो तो का आहे. कारण जेव्हापासून ह्युमन सिव्हिलायझेशन तयार झाली तेव्हापासून आपल्याला पॉलिटिक्स करायची सवय पडली. म्हणजे ह्युमन्स आर बेसिकली पॉलिटिकल एलिमेंट्स, राईट. आणि ते फक्त आपल्यासोबतच आहे असं नाही आहे. ते जे पण लोक ग्रुपमध्ये, जे पण जनावर ग्रुपमध्ये राहतात ना ते सगळे पॉलिटिक्स करतात. फक्त आपल्यासारखं बोलता येत नाही, लिहिता येत नाही ती गोष्ट वेगळी. अगदी हत्तींचा कळप जरी असेल तिथेही पॉलिटिक्स होतं. तिथे लीडर कोण राहील, लीडर नंतर नंबर 2 कोण राहील, कोण पुढे चालेल, कोण सगळ्यात मागे चालेल, कोण दिशा दाखवेल आणि कुणाचं ऐकल्यानंतर किंवा कुणाचं न ऐकल्याने काय होऊ शकतं हे जंगलातल्या जनावरांनाही कळतं. एनीबडी जो सोसायटीमध्ये राहतो, मग कोणताही प्राणी असो, तिथे पॉलिटिक्स आलं. आणि म्हणून जरी प्लॅटोनी थिओराइज केलं असेल आणि अरिस्टॉटल मे बी कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स आणि ग्रीक फिलॉसॉफर यांच्याकडून आपण हेवीली ड्रॉ केलं असेल पॉलिटिकल अंडरस्टँडिंग, तरी सुद्धा ही जी पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आणि पॉलिटिकल थॉट्स आहेत हे ऑलमोस्ट आपल्याला सगळ्या सिव्हिलायझेशन्स मध्ये पाहायला मिळतात. आणि वाय पॉलिटिकल सायन्स इज सो इम्पॉर्टंट इज बिकॉज पॉलिटिकल सायन्स शेप द ह्युमन सिव्हिलायझेशन. It designs the state. It designs norms for the state. उदाहरणार्थ slavery in some part of the world was recognized once upon a time. It was a political thought that some men are superior while others are not. Some are civilized while others are not. Divine theory to rule. Political science चा पहिला सिद्धांत आला, डिवाइन थ्योरी टू रूल. राजा का राज्य करतो? कारण की त्याला डिवाइन पॉवर आहेत आणि द डिवाइन ऑर्डेन्ड हिम
राजा ओत घेत नाही, ऑर्डिनेशन होत होतं. अँड हू ऑर्डर? किंग, द गॉड. अँड ऑन बिहाफ ऑफ द गॉड, who will do the performance? Whoever is the religious head or a priest shall perform it. एकही असं पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन तयार झालं नाही ज्याला लेजिटिमसीची गरज पडली नाही. पॉलिटिकल सायन्स अँड पॉलिटिकल थॉट गिव्ह लेजिटिमसी टू दोज रूल. लाईक टुडे कॉन्स्टिट्यूशन गिव्स अस लेजिटिमसी टू रूल. So there was a time where divine gave right to few people to rule, आणि म्हणून ती डिवाइन थ्योरी आली. आणि जेव्हा डिवाइन थ्योरी आली तेव्हा जे लोक देवाच्या जवळ होते आणि ते लोक शासन करत होते त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आलं. आणि इंग्लंडच्या राजाने जेव्हा पोपचं ऐकलं नाही तेव्हा त्यांना सांगितलं की यू आर नो लॉंगर अ ख्रिश्चन अँड दस यू लूज राईट टू रूल ओव्हर द ख्रिश्चन्स. हिज लेजिटिमसी वॉज क्वेश्चन्ड. He took appointment of Pope, and for 7 days the king, it said that he was standing and Pope didn't give him appointment. And after 7 days, suddenly the Pope realized that, oh, now I must pardon him. He pardoned and he gave his kingdom back just by blessings, legitimacy to rule. He came back and the king decided that henceforth I will not require any legitimacy. From that day till today, the King of England is head of the Church of England. They don't believe in Pope. So, it is a question of legitimacy, जो political science देतो आपल्याला. And that is why human civilization is organized. Otherwise, state would have never got organized. Almost in all religions and state, there was a coordination. Here also, we know that our dharma shastra say dharmo rakshati rakshita. जो धर्माचं रक्षण करेल सत्तेमध्ये असताना तेव्हा त्याचं पण रक्षण होईल. Buddhist scholars believe राजा भवती धम्मको. राजा कसा असला पाहिजे? धम्मवान असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, तरच लोक धम्मवान आणि शीलवान होते. You had Islamic clergy, as there was a pope, here was a khalifa, who were not only the head of the state, but also the head priest, who will interpret the divine texts that gives legitimacy. आणि वेस्ट मध्ये जेव्हा या लेजिटिमसी वर प्रश्न आला, the entire phase of the history was called as the dark age. Why it was called as dark age? Because no invention, nothing. You listen what I say, because I am having divine contact. So you listen what I say, and the entire phase was considered as a dark age, which was dawned by the revolutions. And you know the famous French Revolution. Liberty, fraternity. What is that? Political thought. त्याच्या आधी King John has an agreement with the people. That was the first time when they recognized that yes, though you are divine, but I have a right. King may be divine, but I have right. That is, later on the Bill of Rights were framed. And that is how in today's world, we are talking about equality, fraternity, justice. We are believing in modern thoughts.
And because we believe in modern thoughts, because today's political thought talks about that, we all are sitting today. That is why we are all born in a very, very opportune time of a human civilization, where a man or a woman, where people, irrespective of the caste and community, are having right to read, right to write, right to think, right to accumulate property. That was not the case maybe before 200 years. And therefore, political science and political thought is so much very important, because that breaks the state, that creates the state. With the thought of Marx, 1917 revolution created USSR, another half of the world became red thereafter. What is this? Political science. The power of political thought. Montague gave separation of power. Judiciary should be separate. Executive should be separate. Legislature should be separate. Otherwise, king used to be the epitome of all powers. And despotic rule was there. हे का बदललं? का सांगितलं की एका माणसाकडे एवढी सत्ता नाही पाहिजे, तो राजा जरी असला तरी? Political scientists. That is why in society we require political scientists to analyze, to study what was in past, what is the present, and where we are moving in the future. When we see the world, do you really feel that we are moving in a great future? Friends, as modern historians categorize this entire era as an era of post-truth. The era of post-truth, previously it was like, that fact is one, your truth. The truth may be one, the fact is one, but your interpretation may be different and my interpretation will be different. हे आपण विचार करून मोठे झालो. But today is the era of post-truth. And the era of post-truth say, your truth is different and my truth is different. There are two truths. तुझं जे सत्य आहे ते तुझं आहे ना माझं जे सत्य आहे ते माझं आहे. How can it be? And that is why we are living in one of the most turbulent times. Though we are very fortunate, but we are also living in the most turbulent times. After 2 world wars that we have seen in modern era, that changed the entire world, thought of the entire world, colonization, imperialism was a political thought. One country shall rule over the others. It was well understood. It was accepted by the entire world. Of course, we fought. We got independence, but not before weakening of the Central Empire, plagued by 2 world wars and the economic crisis. And there was a dark period of Cold War, where world was divided into 2 blocks. केव्हा तिसरं विश्वयुद्ध होईल ते माहिती नव्हतं. आणि आपल्यापर्यंत तर न्यूक्लिअर सबमरीन आलीच होती जवळपास 72ला. We all know that. We are on the verge of the Third World War. And today, we see what is happening. Today, people with groups are going and entering into presidential palaces. 1,000, 2,000, 5,000 people? Ever we heard? Is it so easy to topple the government? We say
की या देशाची इंटरनेट बंद झाली म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आंदोलन केलं, आणखीन हे झालं. एका देशामध्ये दुसरं काही थोडं प्रॉब्लेम झाले. 1972च्या नंतर जे लोकांना रिझर्वेशन मिळालं नाही मिळालं, त्या देशाच्या सुप्रीम कोर्टने काही निर्णय दिले. त्याच्यानंतर काही लोकांनी उद्विग्न झालेत आणि प्रेसिडेंटलाच काढून टाकलं. दुसरे प्रेसिडेंट बाहेर उडून आलेत. दुसऱ्या देशामध्ये प्रेसिडेन्शियल सूटमध्ये जाऊन लोक त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये असताना दिसले. एका देशामध्ये त्या देशाच्या रिव्होल्युशनरी प्रेसिडेंटला त्यांच्याच लोकांनी मारून टाकलं गर्दी करून. मॉब लिंचिंग होते प्रेसिडेंटची. आणि कधी कधी तर असं वाटतं की आज आपले हे प्रेसिडेंट आहेत. एखाद्या देशाला असं वाटत असेल आज रात्री प्रेसिडेंट आहे, उद्या सकाळी राहतील की नाही माहिती नाही. कोण कधी येऊन उचलून घेऊन जाईल आणि दुसऱ्या आज इथे प्रेसिडेन्शियल अपार्टमेंट मध्ये आहेत, उद्या दुसऱ्या देशाच्या तिथे दिसतील. हा जो पूर्ण आपल्याला आजचा जो पॉलिटिकल सिनॅरिओ दिसतो आहे, इट इज थ्रेटनिंग डेमोक्रेसी, सॉव्हरेनिटी. फॉरगेट अबाउट इक्वॅलिटी वगैरे वगैरे. सो दीज आर द थिंग्स, दीज आर द challenges before us. And therefore, whether we are student or not of political science, we all have to think. India is aspiring to become, and definitely shall become, under the able leadership of our Prime Minister, Viksit Bharat. You and I will make it. And friends, with all the odds, we will make it. Because when we born as a nation, we were not having food to eat. Today our granaries are full. Today we are the richest country in terms of manpower. And I am totally confident that with the help of our vice chancellors and the university professors, we will convert this nation as a supplier of manpower to the entire world. When the age is growing, average age is growing in the entire world. Before 3 months, the Consulate General of Italy came to me. He said that, sir, we want Indian people. A lot of illegal migrants are coming. So we do not want illegal migrants. Legally you send people. And please give me 2 universities where we would like to teach Italian language, and we would like to recruit them and bring them to our country through legal permits. And 2 universities we selected. One, of course, which is nearest to me, Mumbai University, and another nearest to my heart, Nagpur University. Similarly, last month the Japanese Consulate General invited me for dinner at his home. He also was telling the same, and we are working on Japanese also. We have to see the opportunity. What world is presenting us with? That is what the research is. Research is identify the problem and give the solution. And that is what the research is. So we have to identify the problem of the world. India is having resources to solve the problem of the world. And therefore, I remember when I was a student, and similarly like this, in one of the program of the university, when I was studying in a Singapore Civil Service College, the permanent secretary to the Prime Minister of Singapore was the chief guest. And he was telling us that when Singapore
was got independent, the father of Singapore, Lee Kuan Yew, with whom, of course, I am a bit influenced and impressed with, cried. And with tears in his eyes, he notified that now Singapore is independent. And mind, friends, that those tears were not of the happiness. Do you ever imagine? की कोणत्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष रडून सांगतो की उद्यापासून आपण आता स्वतंत्र झालेलो आहोत, काय करू? सिंगापूर इज वन दॅट अनफॉर्च्युनेट कंट्री ज्याच्या राष्ट्राध्यक्षांना ते करावं लागलं. कारण की इंग्रजांनी ज्यावेळेस सिंगापूर सोडलं तेव्हा सिंगापूरच्या लोकांनी सांगितलं की आम्ही एवढे लहान आहोत की आम्ही स्वतःच्या भरोशावर एक राष्ट्र म्हणून जगू शकत नाही, तर आम्हाला एक स्टेटचा दर्जा द्या. म्हणजे हे असे लोक म्हणू शकतात. अँड देन सिंगापूर बिकेम द पार्ट ऑफ मलेशियन फेडरेशन. त्याच्यानंतर मलेशियाच्या लोकांना वाटलं की आम्ही तर मोठे आहोत, हे लहान सिंगापूरचे लोक आमचा रिसोर्सेस घेऊन जातील. आणि त्याच्यानंतर मग रायट्स झाले. आफ्टर रायट्स सिंगापूर गव्हर्नमेंट डिसाइडेड यू गेट आउट ऑफ द फेडरेशन नाव. आणि Lee Kuan Yew has no option than to notify that yes, we are independent now, because with tears in his eyes, because from tomorrow, where will I bring food to feed my people? Singapore was a small fishing town. आणि तिथल्या लोकांना, म्हणजे तिथले काही लोक तर दक्षिण भारतातून गेले होते, काही लोक चायनामधून आले होते, काही लोक मलेशियातून आले होते. दॅट वॉज अ मिक्स पॉप्युलेशन. असं नाही की सगळं होमोजिनस पॉप्युलेशन आहे. आणि या विविध लोकांमधून आलेल्या विविध लोकांच्या विविध सवयी. ओपियम एक फार मोठा प्रॉब्लेम होता. ॲडिक्शन ऑफ ओपियम. गॅम्बलिंग इन अनदर प्रॉब्लेम. सिंगापूरमध्ये आजही तुम्ही गेलात तर त्याच्या कॅसिनोमध्ये जर तुम्ही इंडियन पासपोर्ट दाखवला तुम्हाला फुकट आहे, म्हणजे फुकट देतात आतमध्ये का. आणि तिथं सांगितलं की सिंगापूरचा आहे त्यामुळे $100 दे पहिले कॅसिनोला जायच्या आधी. त्यांच्या सिटीजनला दे टॅक्स. यू डोंट गो आउटसाइड, यू कम, वेलकम. सो दॅट वॉज अ कंडिशन. बट देन ही सेड that our supreme leader Lee Kuan Yew thought that we do not have anything, we do not have money, we do not have resources, we do not have land, but we have one thing, manpower. He made English education compulsory, professional education compulsory, and within 20 years पूर्ण जगभरात गेले आणि त्यांनी जगभराच्या कंपन्यांना सांगितलं की आमच्याकडे इंग्लिश बोलणारे डिसिप्लिन्ड मॅनपॉवर आहे. इतकं डिसिप्लिन की तिथल्या शाळेच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना, इव्हन नोकरी करायला तुम्ही गेले तर टाय घालून गेलं पाहिजे, चांगल्या युनिफॉर्म मध्ये घेऊन गेलं पाहिजे, लँग्वेज कशी असली पाहिजे. दॅट वॉज टॉट. इव्हन सॉफ्ट स्किल्स वर टॉट. अँड दे वर टॉट यू हॅव टू वर्क हार्ड, अदरवाईज देशात राहू दिला जाणार नाही. लॉन सुंदर दिसतात, उभं राहायचं नाही लॉनवर, रस्त्याने चालायचं, नाही तर डबे खात बसले. विदिन 20 years 10 सेकंदात ज्याची एअरस्पेस समाप्त होते, फ्लाईटने टेक ऑफ घेतला आणि 10 सेकंदात एअरस्पेस समाप्त होते, त्याच्याकडे जगातल्या सगळ्यात मोठ्या एअरलाइन्स पैकी एक एअरलाइन्स होती, सिंगापूर एअरलाइन्स. ज्या देशामध्ये एक थेंबही ऑइल होत नाही, जागा नाही, समुद्रावर ऑइल रिफायनरी काढली त्यांनी, जगातल्या सगळ्यात मोठ्या ऑइल रिफायनरी पैकी एक ऑइल रिफायनरी. ज्या देशामध्ये पैसा नाही, साऊथ ईस्ट एशियाची, दॅट बिकेम अ फायनान्शियल कॅपिटल. दे कॅन डू इट. दे डिड इट बिकॉज ऑफ द मॅन पॉवर. We shall also do it because of our manpower. The challenge is not from outside, friends. The challenge is within. Professor Deshpande talked about, vacancies. Definitely, we are considering that, and I hope that government also, we already allowed it.
but government have some questions. They ask some margdarshan to us, so we will give it. But we have already allowed it to fill the post of the universities. So they ask us, we will give them, no problem at all. We also are in, we think on the same line that we should have, adequate manpower to teach, but also it is important that student and teachers come together in a process of education. Teaching should not just be a job. We all say that it is a passion, we all say it is, but all said and done, we see that our students, how much they are interested in attending courses. The education system and demands have become such that mala ek vice chancellor aale and bhetle. There was some complaint, and then I just called that vice chancellor. I said, see, this is a thing. Is any issue there? So he said, sir, काल आमच्याकडे लोक आले आणि म्हणत होते स्टुडंट्स की मला पास करा. आय सेड एवढी हिंमत माझी आजही नाही आहे माझ्या प्रोफेसरला सांगायला मला पास करा. आंदोलन होता तिथे मला पास करा. अरे अभ्यास करा. So the quality, because otherwise we will be converting ourselves, and we have already done that. We converted ourselves into stamping agents to stamp the degree with no worth. It is same as that of the currency. जर currency पण खूप छापले आणि त्याला strength नसली, if it is not backed by standard and robust economy, the currency loses its value. Similarly, if universities do not value themselves, and universities I mean students as well as teachers, then our degree will not get valued, no matter how much amount of money. I'm also professor in some of the visiting faculty in some of the universities. So in 2017, I went to Münster, so in Germany, to teach, and there one of the professor was telling me that, in Germany the condition is very poor, the government reduced our grants, and then I said the same is with us only, don't worry. So this is a problem all over the world. It's not only our problem, it's all over the world. Because, and you know what is happening in some of the most famous universities recently, when their autonomy is taken back. I will not name which country, you know which country I'm talking about, and which are the world-renowned universities I'm talking about. So need not be named, as it will not be a political thing to do that. As I represent some office, it's not good for me to say everything, but you understand what I'm trying to tell. So this is a crisis everywhere in the world. We are going through the period of crisis, and not only in India, but throughout the world. So therefore, we all will emerge victorious from this crisis. We all shall resolve to stand victorious, and if we stand victorious, we will become superpower, not because we will have atom bombs, but because we have knowledge. Because India ruled the entire world for 2000 years on the basis of philosophy, on the basis of power. People came here, they looted us, but our thinkers went outside. Our philosophers went outside. We preached philosophy. Half of the world was influenced by Indian philosophy, Buddhism, Jainism, so on and so forth. Till today, some part of the world understands the instructions of our philosophers. And for almost 2000 years, we controlled 38 to 49% of world GDP, along with China.
From Silk Route to the Cape of Good Hope, we rule the world. Not by arms, but by human to human contact, but by knowledge. And friends, we shall repeat this history. We will become the superpower by means of knowledge, and it can only happen when you and I both strive hard to make this nation great again. Thank you for inviting me. धन्यवाद सर. तत्वज्ञान ही सर्व विषयांची जननी असेल तर राज्यशास्त्र ही मावशी समजायला हरकत नाही असं सरांनी म्हटलं. कारण पॉलिटिकल सायन्स ह्युमन सिव्हिलायझेशन प्रस्थापित करीत असतं. देशाचा भूतकाळ कसा होता, वर्तमान काळ कसा आहे आणि भविष्यकाळ कसा असणार आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर याची चिकित्सा करणारे राज्यशास्त्रज्ञ देशाला कायमच आवश्यक ठरतात. सप्लायर ऑफ मॅनपॉवर टू द एंटायर वर्ल्ड या दृष्टीने आपल्या विद्यापीठाने झेप घ्यावी अशी इच्छा सरांनी व्यक्त केली. नक्कीच राज्यशास्त्र विभाग आणि विद्यापीठातील समस्त स्नातकोत्तर विभाग या सूचनेचा विचार करतील. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांना सविनय आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. Dignitaries on the dais, Dr. Prashant Narnavre, Secretary to the Honorable Governor of Maharashtra, Dr. Vinayak Deshpande, Vice Chancellor of Sony University Amravati, Shri Samayji Bansod, Governor Nominated Management Council Member, Shri Paliwalji, Dr. Vikas Jambulkar, Head Department of Political Science, members of the Management Council and other statutory bodies, officials of the university, heads of the departments, teachers, and my dear students. Good afternoon. At the outset, I offer my tribute to Jizau Mata, Swami Vivekananda, and Rashtrasanta Tukadoji Maharaj. And I also congratulate the Department of Political Science and all the stakeholders. Presidential speech comes at a cost. Because actually there's not anything much left to talk, and the speakers like Deshpande sir and Dr. Narnavre ji, when they have left such a wonderful mark and such impressive speeches which they have delivered in a very, very lucid way, it's really very difficult to proceed. So I think the formal speech would be a better solution to such kind of situations, and I'm really thankful to both my earlier speakers for the wonderful, I mean those were not songs, but they were not any less than songs. I would say that was the lucid rendition when we call it only in the context of music, but then it was music to ears. I mean, we really, each one of you will agree with me that we really have enjoyed and received a lot of knowledge through these speeches which were delivered before me. And Samayji, in very short time span, also created an impact. So thanks to all the impactful speakers that we have on this occasion. And now I would like to, as I said, that it will be better to remain formal. So I would like to throw some light on the Department of Political Science. The Department of Political Science is the oldest department of the university, established in the year 1945. It is the oldest university department established even before the departments of University of Mumbai and University of Pune, not to mention that during that time, Nagpur was the capital of CP and Virar province, and the university catered to their needs as well. Nagpur University was established in 1923 as purely an affiliating and examining body with just 6 colleges.
the concept of a teaching university has been vigorously advocated by the CP and Virar University Committee of 1914-15 and subsequently retreated by the various governing boards. With the first major endowment founded in the year 1943-44, a university professorship in political science and sociology was established. Thus came into existence the first postgraduate teaching department of the university, namely the Department of Political Science. The Department of Political Science has remained one of the pioneering departments in the establishment of political science as the separate discipline, as it was earlier in other universities associated with sociology or history. Since then, in independent India, the department had played an important role in educating the generations, the theory and philosophy in general of political science and the principles upon which our constitution was established, the form of the government, its working, etc. The department, thus due to its initiative, was a sought after place all over India. The department had been headed by various luminaries in their field. These include the Dr. S.V. Puntambekar, who was the first professor of political science and the head under whose stewardship the discipline started taking shape, and subsequently Professor A. Sen, Dr. A.D. Ashirvatham, Dr. P.J. Jagirdar, Professor N.R. Deshpande, Dr. N.G.S. Kinney, Professor P.L. Joshi, Professor B.L. Bhole, Dr. J.V. Gawai, Dr. Mohan Kashikar, Dr. Shyam Kureti had headed the department and steered its course. The department is now headed by Dr. Vikas Ambulkar, under whose leadership the department is functioning, and the present 80th year celebrations have been organized. That is called as octogennial celebrations for the 80 years, and that is why that word is not used whenever we call it as 80th year celebration, because it's very complicated to pronounce. But I just try to learn it out of curiosity, that what they must be calling the 80th anniversary. So that's a very difficult word. I somehow tried to recall and present it to you all, but you can just go back and check what it is really. The faculties of the department were towering in their personality and commitment to the discipline. Professor B.L. Bhole of the department not only was recognized in Maharashtra, but was recognized as an eminent scholar of political science all over India and abroad. He was both a towering academician as well as an intellectual. His books, particularly in Marathi for the students of political science, are considered pioneering both for the quality of the content and the invention of political science vocabulary, particularly designed for the students of Marathi medium. Similarly, the book by A.D. Ashirvatham, titled Political Theory, remained as one of the best sellers for several years and had been referred as the primary resource in political theory by both the students of politics and also by the students preparing for civil services examination. Similar contributions by other faculty members also have enriched the discipline and the discourses on politics. The department's academic contribution is immense and has been considered as one of the best departments in political science studies in the country. It has till date produced scores of political scientists who have contributed as teachers, bureaucrats, politicians, policymakers, journalists, etc. Some of the major alumni of the department are Shri Shivaji Rao Patil Nilangekar, has been the ex-Chief Minister Maharashtra, Dr. Shrikant Jiskar, late MLA and MP, Professor S.P. Verma, ex-Pro VC IGNOU, Shri Atal Bahadur Singh, ex-Mayor of Nagpur, Shri Suresh Vadashivar, Chief Editor of Lokmat, Shri Girish Gandhi, ex-MLC, and many others whose list is illustrious and long and many a times go unnoticed. The department at present has a capacity of 120 students at the entry level and operates with two mediums of studies, English and Marathi. It has successfully adopted the various changes in the education system from the beginning and has also successfully adopted the national education policy and positively working towards fulfilling its objectives. I have also learned that the department in the year 25 has introduced a Center for Policy and Election Studies. It is also contemplating to introduce the Center for Foreign Policy and Security Studies.
The introduction of both these centers are timely and will certainly provide students of this region the opportunity to study and research in the courses provided in these centers and will attract students to the department. On this momentous occasion, I wish the department the best for its future endeavors and hope that the legacy of the department continues and it remains one of the important centers for political studies catering to the needs of the 21st century. And with this, I rest my words and wish all of you very best and congratulate all of you once again for this momentous occasion. Thank you so much. राज्यशास्त्र विभागातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा आठव माननीय कुलगुरू मॅडमनी केला आणि याशिवाय या निमित्ताने मॅडम यांनी ऑक्टेजेनियल सेलिब्रेशन हा देखील एक नवा शब्द आपल्या सर्वांना दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर हरीश पालीवाल यांना पाचारण करते. माननीय अध्यक्ष महोदया, आदरणीय उद्घाटक, सन्माननीय अतिथीगण, मान्यवर प्राध्यापक वृंद, संशोधक, विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या 80व्या वर्षाच्या दिनानिमित्त भव्य उद्घाटन समारंभाच्या यशस्वी आयोजनाच्या या पावन प्रसंगी आभार व्यक्त करताना मला विशेष आनंद होतो. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरेजी, सचिव मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर मनाली क्षीरसागरजी, मान्य कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचे आम्हीही विशेष आभार मानतो. आपल्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे व सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे राज्यशास्त्र विभाग ही 80 वर्षाची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध होत राहील असे विश्वास आहे. तसेच या समारंभास सन्माननीय अतिथी मान्य डॉक्टर विनायक देशपांडेजी, मान्य कुलगुरू रायसोनी विद्यापीठ अमरावती आणि सन्मान्य अतिथी मान्य डॉक्टर समय बनसोडजी, मान्य राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य यांची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. आपल्या मार्गदर्शक विचारांनी या कार्यक्रमाची शोभा निश्चित वाढली आहे. राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूलकरजी आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांचे विशेष आभार, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन अत्यंत यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, राज्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी, तांत्रिक व प्रशासनिक कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो. तसेच कार्यक्रम स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आवश्यक सहकार्य केल्याबद्दल संबंधित औषधी निर्माणशास्त्र विभागांचे तसेच सर्व घटकांचेही आभार मानतो. शेवटी या समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवर पाहुण्यांना, प्राध्यापकांचे, राज्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी, संशोधकांचे विद्यार्थी मनपूर्वक आभार मानून माझे आभार प्रदर्शन करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.
भारत माता की आता झाला लाईव्ह पण झाला